हिरवा चाऱ्याची शक्यता थोडी कमीच आहे. आता आम्ही जवळपास मोरघास कंटिन्यू चालू ठेवणार आहे. हिरवा चारा नाही शक्यतो घालणारच नाही गायांना. म्हणजे तुला असं का वाटलं की हिरवा चारा नको आणि मुरघास द्यावा? हिरवा चारा काढायला वेळ पण तेवढा नाही आणि थोडं काय म्हणतात त्याला, काम करण्याची क्षमता थोडी काय म्हणतात त्याला, काम जास्त. हा म्हणजे माणसं कमी आहेत आपल्याकडे कामाला, हा. तर त्याच्यामुळे आणि थोडस रोजचं काम आहे ना, चारा सकाळी उठून चारा तोडायला जा वगैरे नाही का. मोरघास कसं आहे, लगेच खड्ड्यातून काढला, गायांना टाकला, झालं काम तेवढं. सकाळी 1-1.5 तास, संध्याकाळी 1-1.5 तास, मग दिवसभर काहीच काम नसतं वाटत. ओके ओके, म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीने नियोजन करतोय तो. आणि म्हणजे आज तो हिरवा चारा घालत नाही गायांना, याचं कारणही थोडस वेगळं आहे. आता बरेचसे शेतकऱ्यांचं म्हणणं असं, नुसतं मुरघासाव काय होतं आणि हिरवा चारा आला पाहिजे, पण तो त्याच्यानुसार तो बघत असतो. प्रत्येकाला कसं असतं, जसं मॅनेज होईल. आपल्याला गायच सांभाळायचे, मग ते कोणत्याही पद्धतीने असू, आपल्याला धंदा करायचा आहे चांगला ना, मग तो कोणत्याही पद्धतीने केला तरी आपल्याला सक्सेस करायचंय. मेन मुद्दा असा आहे की आपलं गोल अचीव्ह होणं महत्वाचं आहे. मग आज मुरघास घालतोय, चारा घालतोय, तो दूध पण तेवढं काढतोय, तेवढ्या गोष्टी आहे, तो खर्च करतोय, तो त्यातून तो बेनिफिट पण घेतोय.